कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांसद ग्राम आदर्श योजनेसाठी राजगोळी हे गाव दत्तक घेतलंय। विकासापासून हे गाव वंचित आहे, मात्र खासदारांनी हे गाव दत्तक घेतल्यानं गावाला विकासाचे वेध लागलेत। धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं हे गाव सांसद आदर्श गावासाठी निवडलंय। या गावात अनेक विकास कामं अजून राहिलेली आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हे गाव विकासापासून वंचित आहे। ते आता विकासाची अपेक्षा करत आहे। कोल्हापूर मतदारसंघातलं राजगोळी हे अत्यंत दुर्गम गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या या गावाची लोकसंख्या 5000पेक्षा जास्त आहे। मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषा या गावात बोलल्या जातात। मात्र या गावाचा विकास झालेला नाही। पाणी, शाळा, रस्ते असे मूलभूत प्रश्न या गावात बाकी आहेत। मात्र आता ते सुटणार अशी आशा निर्माण झाली आहे, कारण खासदार धनंजय महाडिक यांनी हे गाव दत्तक घेतलंय। राजगोळी गावातील काही ज्येष्ठ नागरिक आणि तरुण माझ्याबरोबर आहेत। त्यांच्या या योजनेतून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊया आणि इथल्या अडचणी काय आहेत जाणून घ्या। इथं एक शिवकालीन अशी गडी आहे, भुईकोट किल्ला। तेव्हा त्याची डागडुजी व्हावी हे त्या वतनाला उपजलेला मी म्हणून माझी अपेक्षा आहे पहिली। त्यानंतर गाव आमचं आहे, आम्ही गावचे आहोत। तेव्हा गावाला ज्या काही या योजनेतनं केंद्र सरकार असो, महाराष्ट्र राज्य सरकार असो, यांच्याकडनं ज्या सुविधा होतील त्या हे उपेक्षित गाव आहे, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरचं आहे। आदर्श संसद योजनेसाठी घेतलेलं आहे। इथं काय काय सुविधा हव्यात तुला वाटते? कॉलेज हवेत, रस्ते हवेत, परत स्टँड मोठं हवे, बस स्टँड, परत गावात वाचनालय, विविध सुविधा, परत व्यायामशाळा। आपल्या गावात टॉवरची संख्या कमी आहे। नवीन टॉवर हवेत। परत जिम नाही आहे मुलांना, आणि परत कॉलेज नाहीत, क्रीडांगण नाहीत खेळायला। खासदार धनंजय महाडिक यांनी गावात एक बैठक घेतली। या बैठकीसाठी जेव्हा महाडिक गावात आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं। गावातल्या प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती। या कार्यक्रमाला आमदार संध्याताई कुपेकर, जिल्हाधिकारी राजाराम माने, नंदाताई बाबुळकर, रामराजे कुपेकर यांची उपस्थिती होती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुका हा तसा कमी विकसित असलेला हा तालुका आहे, आणि कमी विकसित असलेल्या तालुक्यामधलं राजगोळी खुर्द हे गाव आणखीन कमी विकसित असलेलं गाव आहे। ज्यावेळी आम्ही एक गाव आदर्श बनवणार आहोत, ज्याची गावाची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आता विकास करणार आहोत, तर असं एक गाव विकसित झालं पाहिजे ज्याच्यामध्ये सुविधा कमी आहेत, हा हेतू मनामध्ये होता। या गावामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे, अपुऱ्या सुविधा आहेत, आणि जिल्ह्याच्या अगदी शेवटचं टोक असणारं हे गाव आहे, आणि म्हणून आम्ही हे गाव निवडलं। याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोग्य केंद्र नाही आहे, अजूनसुद्धा 140 शौचालय नाही आहेत, तर गोबर गॅस झाले पाहिजेत, सौर ऊर्जेवरचे दिवे झाले पाहिजेत, या सगळ्या सुविधा या ठिकाणी करायच्या आहेत। रस्त्यांचा अभाव आहे, रस्ते गेल्या अनेक वर्षी इथं झालेले नाहीत, तर म्हणून हे गाव आपण निवडलेलं आहे। 1 वर्षामध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत। 2 महिन्यामध्ये आम्हाला याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे, तो केंद्राकडे सादर करायचा आहे, आणि त्याच्या पुढं एप्रिल-मेपासून त्याचं मूळ काम सुरू होईल, आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचा कालावधी त्यासाठी असेल। राजगोळीतले ग्रामस्थ गावचा विकास होणार यामुळे चांगलेच सुखावले। विकासापासून उपेक्षित असलेल्या राजगोळी गावाला खासदार धनंजय महाडिक यांनी सांसद आदर्श ग्रामसाठी दत्तक घेतले। या योजनेतील सर्व बाबी जर काटेकोरपणे राबवल्या तर या गावाचं भवितव्य वेगळं असेल। त्यामुळं इथल्या लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।